जय शिवराय मंडळी. आपल्या या 5व्या रत्नागिरी एपिसोडमध्ये आपण आपल्या काकांचा गावातील कंप्लीट स्ट्रगल व त्यांच्या बागेतील झाडांची संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्लॉगला. हां, ही वाली आणि ही पूर्ण ती पुढपर्यंत 5 एकर. हां हां, चायचं. हो, हे बघितलं मी. चाय पत्ती हे आता आपण चायचीच प्यालो ना. गोंड्याची. ओके. लहान फुलं, हां, पिवळी फुलं, पिवळी फुलं आणि हां हां आणि शेतातून काम करून जाणं ते सावंतखाली अंगण आहे. तिकडे शॉवर खाली. मस्त हां, तिकडे गुरांसाठी ते हे पण केलंय ना, पियायचं. पियायचं. हां, सगळे इकडे पाणी नाही ना. पाणी नाही कुठे. हां सगळे ऊन इकडे येणार. हां ना, सगळे ऊन इकडे येणार. तिकडे येणार. आता इथे मग 10 महिने ठिकाण हां ते बघितलं ना. हां, हे बघितलं टाकी बघितली. ही सगळी आंब्याची बाग आहे. ही सगळी आंब्याची बाग. हां, ही पूर्ण आंब्याची बाग आहे. ही पूर्ण आंब्याची बाग. पूर्ण आंब्याची बाग. तिकडे आंबा काजू. तिकडे आंबा आणि काजू. हो, आंबा आणि काजू. आंबा आणि काजू. हां, तर सर्वप्रथम मी सांगतोय, हे आपले रामकाका आहेत हॅलो. आणि आपण यांच्या गावी आता आलेलो आहोत. हे समोर घर आणि ही पूर्ण त्यांची जागा आहे, जिकडे झाडं वेगवेगळ्या प्रकारची आणि कृत्रिम पद्धतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपण इथे शेती करतो. प्लस झाडं पण आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची. ती आपण ऑलरेडी दाखवली आहेत, बट काका आता थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती सांगतात त्याची. तर त्यांनी कसं त्यांचं स्ट्रगल आणि ते सगळं. तर ही आंब्याची ना, हे सगळे आंबे पूर्ण मस्त. इथे काय बनतायत काका? पार्किंगसाठी. ओके. गाडी मागे ना. हां हां हां, गाडीचं. येस, पूर्ण आंब्याचं आहे. हे तिकडे गुरांचं बघितलं मी. फणसाचं झाड. ओके. हे जांभूळ. हो, हे पण फणस. हो, हे फणस आलेत ना. सगळी नवीन झाड आहेत सध्या. सगळी नवीन. हां, 7-8 वर्ष आहे करेक्ट. झाडांना. आणि गेल्या 2 वर्षांपासून आम्ही राहतो. करेक्ट, दोघे जण. आणि 2 वर्षांपासून माझा उद्देश आहे हां, की आपल्याला घरात जे ज्या वस्तू लागतात करेक्ट. त्या सगळ्या वस्तू इथे फेकवायच्या, इकडेच पिकवायच्या. करेक्ट, इथे वापरायच्या. इकडेच मग वापरायचं. ते अन्नधान्य असो, करेक्ट. फळधान्य असो, फुलं असो, करेक्ट. दूध दही असो, करेक्ट. सगळं इथेच झालं पाहिजे. सगळं इथे झालं. सेंद्रिय पद्धतीने कोणत्या सेंद्रिय पद्धतीने घालतो. करेक्ट. हे सगळे सुपारीची झाडं. ही पूर्ण लाईनीत जी लागलेत पूर्ण सुपारी. ती आहेत सुपारीची झाडं. हा, सुपारी. पूर्ण सुपारीची झाडं ती. आणि ही आहे ना, हे आमची शेत आहे. करेक्ट. शेत, ह्या शेतामध्ये 12 प्लॉट आहेत. हं. 12. पारा. त्यामध्ये 12 प्रकारचे फुलं आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता सध्या आम्ही पावसाळ्यामध्ये भात शेती करतो. हं. त्यानंतर लगेच नाचणी आणि ज्वारी ठीक ते आहे. आम्ही इथे पिकवतो. आणि नंतर भाजीपाला. भाजीपाला. भाजीपाल्यासाठी सिस्टम टाकली आम्ही पाण्याची. ओके. सिस्टम आहे. ओके. तिकडे ते बटन चालू केलं की सीधा पाणी येतं इकडे. ते पीक आणि पीक ओके. पीक. आमच्या गायी आहेत. म्हणजे गाय ही बघा ती गाय. 3 गायी आमच्या. 3 आहेत ना. त्यांच्यामध्ये आम्हाला शेण मिळतं, गोमूत्र मिळतं. हां, त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ खत बनवतो. गांडूळ खातो. आणि गांडूळ खताचा उपयोग आम्ही झाडांना करतो. त्यामुळे रासायनिक वापरत नाही आम्ही. समजलं. हां, शक्यतो फवारणीसाठी कधी काही लागतं. फवारणी झाली करेक्ट. तेव्हा रासायनिक लावतो. हे नारळ आहे. हे नारळाची झाडं हे पूर्ण. हे पूर्ण लागले ते सगळी नारळाची झाडं. हे ऊस आहे. ऊस आहे. ओके. ही शेती आम्ही सगळी ना शेणखत टाकलंय, सुका शेतखत, आणि नांगरून ठेवलंय. नांगरून ठेवलंय. ओके. ह्याच्या पुढची प्रक्रिया काय असते? म्हणजे नांगरणी, आता पेरणा, पेरणी. पेरणी काढा. पेरणी पावसाच्या अंघोळ करायची आणि त्याला पाणी द्यायचं. करेक्ट. आणि नंतर पाऊस आला की मध्ये ऊन येतं. नाही समजलं. ऊन आला की ते काढायचं. आणि समजलं. नंतर मग परत चिखल म्हणून चिखल हां, पावसात चिखल चिखल. म्हणून नांगराच्या सहाय्याने. आणि नंतर भात लावणी घालतो. समजलं. लावणी लावणी करतो. की नंतर म्हणजे 2-3 महिन्यामध्ये काय होतं कापायला, मग भात कापायला. समजलं. तरी पण किती टाइम लागणार या पूर्ण सगळं प्रक्रियेला? 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिने. बघितलं असेल. हां, हे नारळ पूर्ण बघितलं. वाला दावून हां, पण मी पाणी पियालो नारळाचं. वा, छान एकदम. सुंदर सुंदर. हे ऊसाची लागवड केली ना.
प्रायोगिक तत्व प्रायोगिक तत्वावर ओके. समज प्रायोगिक तत्व इकडे ऊस होत नाही पण आम्ही लावलाय कोणा मूळ आहे आणि मग लावले ओके. 100 घुम आहे 100 आहेत. आणि हे लावले हे तूर 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 ना. हा, हे तूर तूर ना. तुरीची बाग पूर्ण ही तुरीची बाग आहे. हे असंच हे पिकवतात. तुरी शेंगा मग हा इथं शेंगा हा शेंगा. आता या तुम्हाला झाले हम्म. तेव्हा हा हे बघ. हम्म. शेंगा सगळं तूर पूर्ण तूर आहेत. अच्छा. लागून झाले हम्म. ते झाले मग गाई हो चरायला आणलं ना त्यांना. आपल्या ना आपल्याच हा हा नांगर आहे हा नांगर. ओके ओके. वांग्याची भाजी लागू हम्म. हा भाजी नामा आहे हम्म, हम्म. म्हणजे आम्ही भात पेरणार भात पेरणार ना. मग इथे भात आणि काय भात भात नाचरी नाचरी आणि भाज्या भाज्या. पालेभाज्या भेंडी आणि मुळा ओके. आणि सगळ्या पालेभाज्या सगळ्या भाज्या. दुधी आणि पनवळ पडवळ घोसाळे कारले कारले सगळं इथे. वांगी मग वांगी वांगी अरे वा. हे बघा वांगी बघा. ही वांगी आहे हे बघ है ना सगळे वांगे हे लावणी म्हणून आम्ही घालले आहे करेक्ट. हे जामचं हे जामचं हे नाही बघितलेलं मी. अरे हा जाम लागले आहेत. हो आता सीझन आहे मग हे बघ हे जाम आहे है ना भारी भारी. हे बघ हो हे बघितले बघा. खायचं एकदा बघतो चव. हे बघा जाम भारी. हे डाळिंब ना. येतात डाळिंब ना हा इकडचं वातावरण ना डाळिंबासाठी पोषक नाही आहे नाही आहे का. नाही पण तरी पण लावलंय त्या चार पाच डाळिंब येतात का. ही केळीची बाग ओके. केळी ना. हे केळीचं पूर्ण लिंबू. हा लिंबू लिंबू. हे शेतघर आमचं हा शेत. सगळं उन्हाळा हा इलेक्ट्रिक बिटर हो कंपाऊंड हो हो हो. कंपाऊंड सगळं आमचं ओके. सगळं बटणं इथे आहेत. हा हे विहीर. हे आम्ही हे लाल कृष्ण कमळ राजकृष्ण कमळ. हा आणि ते निळा कृष्ण कमळ ना म्हणणं तिकडे निळा आहेत. हा भारी. त्याच्यामध्ये धाव्या टाकल्यात हा म्हणजे उन्हातून माती होऊ नये माण्याला हा म्हणून धाव्या टाकल्यात समजलं. पण हवा गेली पाहिजे हवा गेली पाहिजे. हा हे आमच्या नावाला सोन्याने पूर्ण राईट. अरे कारल्याची आहे. अरे कारली आली आहेत. झाली आता संपली आता कारले ह्याचा सीझन गेला म्हणजे. हा हा पेरू पेरूचं हा हे बघ आलेत काय. दाखवून बघ. हा, पेरू हे मग कारले हे मग कारले हा कारली. हे मग पेरू हे एकत्र कसं म्हणजे पेरू आणि हे वेल नाही आहे. ओके असं वेल पूर्ण हे झाले. बघा शकता तुम्ही. हे हे निळ निळा कृष्ण कमळ. हे ना हे हा भारी भारी भारी. ही हेमा. हे मग हा हे मग वर मग वर मग वर मग मग हे मग हेमा. हे आमची हे मग ही हेमा ना. आणि ते कसे हिचं काय कपिला. अरे वा. हा 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 नाव हड्डी आहे ती. हा जरा आणि गाभण आहे आई म्हणा हा आई होणार आहे. हो. आणि तिसरी 3 आहेत ना. ते भटकायला ना ती येणार ना भटकायला गेले. हे हे कुंकम हे कोकम. हा. हे वालं हे हे वालं. ओके. कुंकम हे बघा हे कोकमाचं झाड आहे. हे करून मला फक्त एक क्वेश्चन आहे. हे का आपण लावतो. हे हे चिरे हा चिरे चिरे. त्या म्हणजे पाण्याने भिजू नये म्हणून हे लाकडं बिकडं ठेवून आम्ही लाकूड. ओके ओके. म्हणजे ओ असं आहे काय. ते पाणी भरण्यासाठी. ओके ओके समजलं. हे करून मग हा कडुलिंब. ओके. हा सोन चाफा कडुलिंब. हा सोनचाफा. हे आवळा हा आवळा. आवळा नाईस. हे चिकू चिकू आणेल मग चिकवाले आहेत. अरे वा. कोणती मग कच्चे आहेत पण ते. हा कोणती हा यार मस्त आलेत. हे बघा चिकूचं झाड बघू शकता तुम्ही. छान एकदम मस्त. आणि हे हे सोन चाफा हम्म. हा चाफा
हे परदेशात बांधले जाणार परदेश घालून हां फॉरेनचं फॉरेनचं हे पण हे म्हणून आहे आमच्या कंपनीमध्ये कंपनीवाल्याला. ओके मस्त आहे बघा. हो हे बघा ना मस्त वाटले भारी. हे बघा भारी छान. हे लिंबाचं झाड हे लिंबूचं लिंबाचं हां लिंबाचं हां हे बघा. हे बघा लिंबू आलेत भारी. मस्त आहे. हो भारी लिंबू. हो हो खूप आलेत. चांगले येतात चांगले येतात ना. ह्याचा काय सीझन नसतो हे काय नाही असं नसतं नाही ना. असतं मध्ये 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 मध्ये. म्हणजे माझा उंडेचा ना घरीचा संगम आहे हिंदला इथेच इथेच ते कोणा एक आणि इथे नंबर. मूळ घाला एक नंबर भारी. ते आवड आहे हा तर हा उद्देश कधी क्लिअर होईल काय वाटतं तुम्हाला? झाला म्हणजे झाला पूर्ण. हा 2 वर्षापासून नाही ना हम्म, आम्ही सगळं करतोय हम्म. भाज्या सगळ्या येते हम्म, लिंबू बघितला हम्म. गाई बघितला हम्म. नून नाही नारळ नारळ आंबे हम्म. चिकून बेरून फळ सगळं फणस फणस पण आणून मिळेल फणस बघितलंय हो सगळं येते मिळेल सगळं इकडे. फुलं फुलं. फुलाचे सगळे फुलं दुर्वा हम्म, बेल हम्म. सगळं येते सगळं पण मसाल्याचे मन असतो हम्म. ते माहिती ओके मसाल्याचे मन सुरुवात झाली आता हा बरोबर. पण होईल वर्षमान वर्ष म्हणजे माझा हिंदू ना सगळ्या गोष्टी मी पिकवणार आणि मी खाणार मस्त. हे आवडीचे झाड आहे हे सगळे आवळ्याची झाडं बघू शकता इथे तुम्ही. हे कैलासपती कैलासपती. हा ते पिझ्झाचं हा पिझ्झा का हा पिझ्झा हा 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 शंकरची पिझ्झा हा हा पिंड. ओ आहे ओके. हे गेल्या वर्षी लावलाय गेल्या वर्षीच लावलंय. देवगडून आणला अरे वा. आणि ह्या निळफळ हम्म. निळफळ निळफळ. हा निळफळ. 50 एक फळ आम्ही विकली हा आता हे माझे काय एक नंबर भारी. हम्म. आमच्या इथे घरी पण चांगून विकत नाही नाही कडे होतं हे नाही झाड कमी म्हणते आता हे झाड नाही गेल्या वर्षी लावले ही वाली. हा रामफळ सीताफळ हम्म, मोळ हम्म, केवडा हम्म, लिंबू हम्म, लिंबू लिंबू हम्म, हम्म, लिंबू हम्म. सगळे लावले सगळं लावलं तिकडं. सगळे हापूस आहे सगळे ना हापूस हापूस. काढले वाटतं ना सगळे. संपला सीझन संपला संपला ना सीझन. आता कोणी उन्हाळ्यात सुद्धा असतील ना हा उरले सुरले हा. यावर्षी आंबा खूप कमी आहे खूप कमी आहे ना आंबा यावेळेला. आणि लवकर आला लवकर आला हा. झाला पण लवकर गेला पण लवकर. हे मग पाणी हा पाणी दिसत पाणी मस्त. अरे हे कुठे कशासाठी गेलं? कामगार कामगारांसाठी. बागेत जे दमणामध्ये खूप काम करतात ना करेक्ट त्यांच्यासाठी. ओके मग कसं हां मस्त घर आहे बघा. कामगारांसाठी काय मस्त घर केलं आहे बघा तुम्ही. छान एकदम भारी. आणि बघा घराच्या समोरच आहे इथं मस्त. मासून देतो तिकडे त्यांचं वॉशरूम पण आहे बघा. तिकडे ते वॉशरूम पण केलं त्यांचं. ना सगळे ते केसर केसर. हे बघा केसर आंबा केसर आंबा ना. सोनी झाड छोटी झाड. मस्त भारी. जास्त आय थिंक आंब्याचीच आहेत ना. हा. ना आंबा आणि आंबा काजू काजू नारळ नारळ त्याचे जास्त आहेत. सुपाऱ्या आणि सुपाऱ्या. हे मुख्य मुख्य हे आहेत झाड आहेत कोकणातले मुख्य. आणि कोकम कोकम आणि हा वा. हे आता मुख्य फसवला हां ना. आणि हे हे ती मोहन वेळ आहे ते ओके दोन्ही एकच आहे एकच आहे. ते बघा सुंदर. त्याच्यामध्ये जास्वंद आहे. जास्वंद लाल, जास्वंद हो. गुलाबी हम्म, हे गुलाबी हम्म, हम्म. गुलाबी जास्वंद बघितलं का मुंबईला गेले ते मग गुलाबी जास्वंद गुलाबी जास्वंद. अरे वा
अरे छान. आपलं निवडूंगत ना हे आहे ना ते कंपाऊंड कंपाऊंडसाठी. करेक्ट. कांता लिंगरी कातर लिंगरी. हा ओके. ह्याचे फोन तुका असेल ना फोन हां तुका 5-6 पानं खाल्ली. फोन खोबऱ्या तुकडा हां खाल ना हां. साप फोन फोन म्हणजे हा. फोन दुखणे म्हणणं बंद होणार. ओके. असे गावचे औषध आहेत. ओके म्हणजे औषध पण आहेत. ओके मस्त. औषधाची झाडं पण. आणि हे मला समजलं नाही, हे टॅग दिलेत. हे बघा, हे असे टॅग दिलेत. हे कशासाठी? नंबरिंग केलंय. नंबरिंग केलं. हा म्हणजे काय होतं हां दरवर्षी कुठचं झाड आलं हां. ते काय म्हणतं, कुठचं नाही आलं ते काय म्हणतं. हम्म, एखाद्या झाडाला काय कीड लागली असेल हम्म, तर माणूस फिरून सांगेल अमुक नंबरच्या झाडाला कीड लागली आहे. ओके. मग औषध मला अमुक नंबरच्या झाडाला औषध टाकू नये. तो समजलं. नंबर हा आहे टाक. ओके असं आहे का? शोधायला नको. शोधायला नको. अमुक एक नंबर सांगितलं आहे. करेक्ट करेक्ट. समजलं. आपण सगळ्या झाडांना टँकिंग केलं. सगळ्या झाडांना टँकिंग. मस्त. एक पासून ते किती तरी पण 400. अरे वा. ही सगळी वाहिनी आता ह्यांना आता कटिंग करणार आम्ही 2-4 दिवसांनी कटिंग करून टाकणार. कटिंग करणार. म्हणजे पावसाळ्यात मग राईट. आपण फळा आपण फणस. पुढच्या वेळी फळा येणार. हां हे लाल जास्वंद. हे लाल जास्वंद. हे लाल जास्वंद. पाण्याची अशी सोय केली जेव्हा गरजे पाणी वाढायचं. आमच्याकडे सगळे जिथे सिस्टम आहे मग जिथे ठिबक पद्धत. ओके. ठिबक पद्धत ना ठिबक पण. नाईस. मेल बेल. हा हे तर यूज होतच जास्त. बेल हे बघा बेलाचं. वाव मस्त वाटतं. हे बघ हे पण मेल. काय पूजा असेल लगेच इकडनं काढा घेऊन जावा. हे पण बेल. हे पण बेल. हे बघा. रुद्राक्ष. रुद्राक्ष. ओके. हे झाड दिसत नाही झोपते. हे नाही दिसत ना. हे खा फान नाही माया. ओ. हे सुनो हम्म. रुद्राक्ष. रुद्राक्षाचे. ठीक आहे. कढीपत्ता. ठीक आहे. हम्म. हे चांगलं फुलं. करेक्ट. हा बघ हे नका. हा प्राजक्त. प्राजक्ता. हा दाखव ना. हो हो. प्राजक्ताचं. काय समजा हे बघा. हे सगळ्या हा म्हणणं. भारी. प्राजक्ताचं बघू शकता तुम्ही. मस्त. अळूवडी. अरे वा. हा पपई. आणि हा पपई. ते अळूवडी. ही अळूवडी. मस्त. छान पाणी असतं हां ते जमा होतं हां पाईपद्वारे हां. आणि ते मग आम्ही झाडाला घालतो. नारळ. ओके. झाडाला घालतो पाणी. झाडांना घालतो आता. ओके. म्हणजे सोसपण्यांना पण पाणी कामाला येतं. आम्ही पाणी आणि मग वाया घालवत नाही. नाही घालवत. करेक्ट. लाल जास्वंद. हां लाल असं. कधी पडला कढीपत्ता. भारी. कधी पत्त्याची फळं मग हां. बघायला मिळत नाही ना. नाही कढीपत्त्याची फळं. भारी. मुंबई हे लिंबू ना. हा अनंत. 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 ते पण आहे. मला एक क्वेश्चन आहे की तुम्ही शिकलात कुठे सगळं म्हणजे झाड येऊनच. इथे येऊनच सगळं. मी अख्खं आयुष्य मुंबईमध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काढला. मोठ्या कंपनीत काम केलं. मोठ्या फ्रेंड्सला काम केलं. करेक्ट मोठ्या पगाराची लोक आहे. करेक्ट. पण हे सगळं घेऊन ठेवलं होतं तर पण ह्याचं मोमो कधी घेणार. बरोबर. भाता झाल्यानंतर होणार नाही. बरोबर. हात नुकसान पाय नुकसान. मग 3 वर्षांमध्ये नोकरी सोडली. एवढा मोठा पगार येऊन कंपनी एवढा म्हणजे पोझिशन सोडले. माझ्या हाताकडे 46 वर्ष काम करून ओके. आता सगळं सोडून मी इथे आलो आणि 2 वर्षावर इकडं नाही नव्हतं. इकडे आहे ना अंगमेहन आहे म्हणून बरोबर. डोक्याचं काम जास्त नाही बरोबर. अंगमेहन. अंगमेहनत. पण इथे येऊन हौस असल्यामुळे आम्हाला दोघांना होऊन नाही. दोघांना दोघांना हौस असल्यामुळे आम्ही इथे येऊन ह्याला मेन त्याला मेन शेतकऱ्याला मेन मागेंना ह्याला स्वतः काम कर आणि त्यामुळे समज. अजून शिकायचं मला पण शिकायचं. बरंच आता आम्ही नुसती तिसरी लावून ओके. अजून 10वी मार्क्स नाही. 10वी पास करायचे नंतर ग्रॅज्युएशन पण. हे बघा ही कोणती झाडं. एक वेगवेगळ्या बघायला झालं. वेगवेगळ्या प्रकारचं बघू शकता. मस्त. वाव. ही त्यांचे भाषण ना.
बघा, बघू शकता तुम्ही. आणि हे घर ही पण. सायनी, नाही ना. ही दगड आहे. ही मस्त. सायनी. हे बघ, हे ना. हां, मग बरोबर एकदम असं घरात वट्स. मस्त, भारी वाटलं. लक्ष्मीराम नाव पण मस्त दिलं आहे. या. येस. ही सायनी, हां. राजधानी, गायनी, हे मुलाम आहे. हां ना. हे सफेद जास्वंद. करेक्ट. आपण काय कढीपत्ता. हां, हे सफेद हनामुने, सफेद गुलाबी हनामुने, गुलाबी सदाफुले. तुळशी भरपूर. तुळशी भरपूर आहेत ना. ही खायची मानव, हां. अरे खायची मानव. हां, खायची पानं. हे असं काय बांधलं? हे मेन जमते ना, मेन. वेल जमते म्हणून. वाव. हा मोगरा, हा मोगरा. हा मोगरा, हा मोगरा. हे चाफा. सोनचाफा. आणि हा गुलाब जास्वंद. गुलाबचा. गुलाब जास्वंद ना. हां 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 दाखवलं मी ना. हां. ओके. हे नाही आता हा कधी केला आम्ही. कटिंग केलं. गुलाब जास्वंद. गुलाबचा. गुलाबासारखा फुलतो. अच्छा. वेगळा प्रकार आहे. हे बघ, हा बघ गुलाब, हम्म. पिवळा गुलाब, पिवळा गुलाब. लाल गुलाब, लाल. आणि हळद आहे. हां. हळद, हळद. हे मग हळद. ओके. हे फक्त ना असे हळदीची माग आहे आपल्याकडे. हे आता लागवड करणार नाही. तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन. तुळस तर असलीच पाहिजे प्रत्येक घराच्या समोर गावी. तर ही तुळस मस्त छान. गेटच्या समोर पाण्याचं पण लावलंय छान एकदम. लोकांना पाणी मिळालं. लोकांना पाणी पाहिजे ना. हो. हे पाणी नाही पिण्याला कोणाला. नाही ना. शाळेतले विद्यार्थी, रिक्षावाले, ट्रकवाले, इव्हन एस टी बसची थांबणार, पाणी मिळणार, पाणी मिळून घेणार. आणि जाणार. अरे वा, पुण्याचं काम आहे फुल. हे हा नाटे देवगड असता. नाते देवगड. नाते नाटे देवगड. देवगड रस्ता. तिथून सहज गेला ना, पहिला नाटे लागेल 10 किलोमीटरवर, आणि त्या पुढे तसंच गेलं तर 50 किलोमीटरवर नेऊन. समजलं. म्हणजे आपलं हे गाव देवगड आणि रत्नागिरी म्हणजे दोन्ही पण इकडे जवळ आहे. म्हणजे मध्ये दोघांच्या. हे बघितलं ना, हा, हे बघितलं. काजू याची आणि काजू आंबे आणि आंब्याची जास्त झाड आहेत तिकडे. आणि बांबू. बांबू. आमच्याकडे ह्याचं पण आहे, कसलं? आपट्यांचं. आपट्यांचं पण आहे. सोनं आणतं ना. हो 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 हो. ते पण आहे. त्याचं पण आहे. सगळं आहे. वाव. हे बघतोय ना पुढे, हां हां हां. हे 12-13 वर्षाची बिरण आहे. 12-13 वर्षाची मेहनत. वाव. दर शुक्रवारी आमच्या ठिकाणी मुंबईहून शनिवारी सकाळी येते, हम्म. शनिवारी काम करायचं, रविवारी संध्याकाळी गाडी मुंबई बघायची, सोमवारी सकाळी मुंबईत आंघोळ करून ऑफिस. ऑफिसला. वाव. रूम पण नाही. वाव. एवढी भेट नाही 9 वर्ष. वाव. आणि त्यानंतर ना येणार. स्टेबल झालाय. पण कुठची गोष्ट करायची तर तुम्हाला खूप मेहनत लागते. मेहनत लागतेच. करेक्ट करेक्ट. आणि इथे तर मेहनत लागते, बरोबर आहे. पण ते नॉप्स आहे, शांतता आहे. बरोबर. इकडे आनंद होण्याची घर नाही, खरं नाही येत. कोणाची नाही. आम्ही एकटा. आम्ही विचारलं ना गावात घर मानू, पण म्हटलं गावामध्ये हां. नो त्याच्यामुळे आपल्या मागे जाऊ. मागे जाऊ. म्हणजे काय, खालून वर या, वरून खालीला, बरोबर. मागे जाऊन हे काम करायचं नाही. बरोबर. तुमचा काय अनुभव सांगाल म्हणजे याच्याबद्दल असं काय? खूप छान अनुभव आहे. आणि मुंबईचं लाईफ खूप हॅक्टिंग लाईफ आहे. बरोबर पैसा म्हणून आहे मुंबई, बरोबर. पण मन शांती नाही, मनशांती नाही. समाधान नाही, बरोबर आधार पण आहे. बरोबर. कारण खाणं पिणं सगळं मिक्स, बरोबर फोडून देत खाणं, हवा फोडून देत. आपण केलं आपला नोट आहे ना, बरोबर. कोणा नोट नाही, बरोबर. पण वातावरण सगळं मिळालं नाही. एक माणूस कोण समोर दिसत नाही. बरोबर आहे. इथे पहिली गोष्ट शांतता आहे, बरोबर. दुसरी गोष्ट निसर्ग आहे. निसर्ग. सगळ्या बाजूला निसर्ग आहे. बरोबर. कोणाची कणकण दंगणार नाही, अंग मिळत नाही, अंग मिळत. अंगामध्ये. पाणी शुद्ध, विहीर बघितली, बरोबर. हवा शुद्ध, ह्या 2 गोष्टी सगळं समाधान आहे. बरोबर. आरोग्य आहे फक्त. आणि पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल म्हणजे पुढच्या पिढीला जर काय तुम्हाला उद्देश म्हणजे काही शिकवण द्यायची असेल तर असं काय? कोकणातल्या लोकांना, कोकणातल्या लोकांना ना आपल्याला ते काम नाही असं म्हणून मुंबईत म्हणतात 10-15 नोकरी करणार. बरोबर आहे. मी तर म्हणतो आमच्याकडे खूप काम आहे, करेक्ट. फक्त गाण्याची इच्छा इच्छा पाहिजे. आता मी बघेन ना,
बरोबर. ह्यांचं मला या वर्षी पहिल्यांदा आंबे विकले मी 1.5 लाखाने आंबे विकले वाव पहिल्यांदा. आता मी 1.5 लाखाने गेले नारळ भाज्या बिज्या हे सगळं विकणं खूप पैसा मिळणार. करेक्ट. नून आहे आणि सगळ्यात मोठं लाईफ आहे. लाईफ आहे. आता मला सांग आमच्या कोकणामध्ये आहेत ना दुकानदार सगळे राजस्थानी बरोबर. कामगार बांधकाम करणारे कर्नाटकची बांधकाम हां. बिहारची बांधकाम माय गॉड. भैया लोक हे लोक इथे येऊन एवढा लांबचा मध्ये येऊन धंदा करणार फोन भरणार ह्यांची मुलं आमच्या मराठी शाळेत जातात आणि इथेच मोठी होणार मराठी शाळेत शिकतात आणि मुलं आहेत. मग त्यांचा जे काम आहे तुम्ही का मुंबईला फिरणार बरोबर. करेक्ट. है ना. पण तुम्ही काम ना माझ्या मुलाने काय कानूची फॅक्टरी टाकली आहे. कानूच्या फॅक्टरी काजूच्या फक्त. टाकते काम करणार मेहनत काम आहे. तुम्ही फक्त आनंदाने आनंद आहे. बरोबर. पण हे काय मेहनत करावी लागेल बरोबर. पैसा भरपूर मिळेल. करेक्ट. पण आम्हाला 50 पैसा पाहिजे मेहनत करायला नको मग कसा मिळणार. आणि मुंबईत जाऊन 15 मिनिट झाली होणार कोंबडी मारू शकणार सांग माहिती कोंबड्यांचा व्यवसाय करू शकणार. करेक्ट. कोंबड्यांचा. शेळी पालन करू शकणार. शेळी आता शेळी मारून करू शकणार. करेक्ट. काय माहिती मला आणखी बरोबर आहे. फळ झाड आहे नारळ आहेत भाज्या आहेत. माझा काय नाही म्हणजे माझा स्वतः एक मोठा आउटलेट आहे त्याच्यामध्ये मी माझ्या भाज्या माझी फळं करेक्ट. माझे नारळ माझे आंबे माझं नून माझे अन्नी इथे मिळणार. माझ्या कोंबड्या एका लावून नाही. हे तुमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे पुढे. वाव. आणि इथे मी ह्या म्हणजे ॲग्रो टुरिझम म्हणा. Agro tourism. हां ओके. त्याच्यामध्ये शहरात लोक हां. नोंद शांतताने येणे हां. म्हणजे आम्ही कॉलेज बांधतो कॉटेज बांधणार. अरे वा. जेवण विला टाईप. मिळला अरे वा. जेवणा वाव. ते पण फ्युचरचं तुमचं प्लॅन आहे. संध्याकाळी ना समजलं. ठीक आहे लोकांना वाव. शांतता म्हणजे इथे 2 दिवस राहा मस्त आहे करा. एक नंबर मस्त. सो ही बघत असाल हे पूर्ण झाडं जे बघत असाल तुम्ही मस्त शांत. ॲग्रो टुरिझम. आता काम सुरू आहे. आता काम सुरू आहेत ना. वा. पावसात पाणी सगळं पाणी हे मग उभं ना सगळं पाणी नाही हा ना हे पूर्ण पाण्याने भरतं. फुल पाणी खवण नाही काय खवण नाही काय सगळं आहे. वाव. करवंद खाल्ली पण आम्ही मस्त लागले. हो छान आहे. आमच्या मागे 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 पण आहे ना. वाव. तर आपल्या कोकणातच सर्व आहे पण माणसं जातात मुंबईला आणि काय ना कोकणातल्या माणसाने शिकवणी आहे की ना मेहनत करायला आवडत नाही. मेहनत करायला आवडत. आता तांदूळ सरकारने रेशन फुकट दिलं लोकांनी शेती शेती करायची सोडून दिली. आणि तांदूळ प्लास्टिक तांदूळ प्लास्टिकचा तांदूळ आणि इथला तांदूळ मी म्हणा मी मुंबईतला माणूस इथे येऊन शेती करणं आणि मी स्वतः कमवून खाणं तुम्ही तर गावच चूक आहे काय माहिती. बरोबर आहे. आरोग्य आहे मनशांती आहे समाधान आहे. बरोबर. अजून काय पाहिजे. तुम्ही पैशाचं तुम्हाला नाही मिळालं पैसे कमवून नंतर नोकऱ्यांना फाउंडेशन झाला हे झालं ते झालं हे औषध ना. समजलं. आता आम्ही CCTV बसवले. हा CCTV बसवलं ना आताच बसवलंय ना. वाव. तुम्हाला मजा आली असेल. हो हो एकदम भारी वाटलं. खूप छान वाटलं. मस्त वाटलं खरंच. मेन ती झाडं बिडं लावली ती पण मस्त वाटलं एकदम भारी. निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येक वेळा चांगलंच वाटतं पण खूप मस्त गेलंय जे पण केलं. ही प्युअर 15 वर्षाची मेहनत बोलू शकतो. 15 ते 17 वर्ष बरोबर. 14 ते 15 वर्षाची ॲटलिस्ट. घर आता 2 वर्ष मी मानलं घर 2 वर्ष त्यामुळे त्यामुळे इथेच पूर्ण नाहीतर अपडाऊन करत करायचे तुम्ही. हा ओके. हा आता मी मसाला बनवला हा संध्याकाळी मसाला हा चहा प्यायचा हा. अरे वा मस्तच. नॉन खाणार नॉन हा लॉन. आणि तिथे काय ओके. हा मस्त भारी. यशवंत जेवण करतो कुठे. हा 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 तो मुलगा. हा आम्ही दोघे काम करतो हा ना. इथे ना लेमन मिळत नाही. हा कामगार नाही मिळत काय लोकांना आरामशीर काम पाहिजे. बरोबर आहे. मेहनत काय आहे बाईला 80 रुपये पगार आहे हा आणि पुरुषाला 40 रुपये पगार आहे. ओके. ते मग काम नाही करायचं. हा दिवसाचा पगार बोलत ना तुम्ही. हा एक एक दिवसाचा. आणि इथे माणसं मिळत नाही मग आम्ही दोघांना काम करतो.
आता मला सांगतो मुलांना उन्हात काम केलं म्हणून नाही उन्हात खूप काम केलं त्याच्यामुळे झालं. मला मुलांना फॉर्म नाही समजलं आता फोन नाही बरं ठीक आहे ते होणार. अरे वा काय काय शिवालिका थांब थांब होय. आहे, होय. हा ना. हा हा होणे फोन आहे मागे अरे वा होणे फोन नमस्कार. सगळं नांदो हा ना. हा युट्यूबवर सांग म्हणा हा यूट्यूबचं चॅनल आहे. ठीक आहे. तो सगळे देखा काम अच्छा. कांजी यांना काम आमचा मुलगा आहे हा अरे वा तो सगळं करत असतो मस्त. आणि बाकी माणसं मिळत नाही मग आम्ही दोघे करतो दोघंच करतात ना. छान. माझ्या भावाचा मुलगा माझा 9 नंबर भाव आहे ना त्याचा मुलगा हो होय माझ्या भावाचा अच्छा. हा टाकतो आणि लावून टाकतो समज. म्हणजे सोल्युशन नाही का हम्म. कसं इकडे नागायला नाही टाकायचं नाळायला उन्हा घालणार तिकडे नागायला खत बनवायला बरोबर. गांडूळ खत. हा नाही गांडूळ खत माय आमचं हे म्हणजे ना काय नाही माय गॅस बघितला बायोगॅस. हो मुंबईमधून शेण जे माय आहेत ना त्या शेणांना गांडूळ खत बनणार समज. त्या गांडूळ सोडणार यांना आणि गांडूळ खत बनणार आणि ते गांडूळ खत लहान वापरणार झाडाला रासायनिक वापरत नाही नाही. ओके. खत रासायनिक नाही नाही. सगळं नैसर्गिक आणि सेंद्रिय वा मस्त. आणि आमचं ना ऑक्टोबरला काम सुरू होतं ऑक्टोबरला मोहन येणं त्यामुळे आम्ही कामं सुरू होणार ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी कम्प्लीट. मार्चमध्ये आंबे मार्च एप्रिल मे जून पावसाच्या अंगुलीत तयार आहे त्यामुळे एकदम टाईम कामात एकदम नाही पाहुण्या नामाला वेळ देता येत नाही नाही. कारण त्यांना वेळ ना करेक्ट. पाऊस पाहिजे वाढणे मग त्यातून मे महिना का मे जून आमचं कामाला मिळालं आता मग आता भरपूर कामं करायचं आता हे सगळं काम करायचं आहे कटिंग करायची आहे खत टाकायचं आहे माती टाकायची आहे शेण टाकायचं आहे अख्या मागे आणि आम्ही दोघं दोघच जण करणार. बांधचं मिळाले लवकर मिळेल नाही मिळेल ना करायचं. आणि हा जो नॉन आहे हा घरगुती भाज्या घरगुती भाज्यांचं. ओके. वाव. म्हणजे तरी पण नाव सांगाल तुम्ही घरगुत्या कोणत्या घरगुती सगळे सगळं. बरोबर कांदे दुधी भेंडी भेंडी हा. मुळा मिरच्या मुंबई मिरची आणि गवार आणि पालेभाज्या पालेभाज्या. लाल मान आणि पानं आणि मेथी नाही झाली कोथिंबीर मग मेथी करतो मी कोथिंबीर पाहिजे सगळं घर नामणार समजलं. हा पूर्ण एरिया बघत असाल तोच आहे. संध्याकाळी गरम झालं कंटाळा काम संपलं अंगून डायरेक्ट बाहेर शॉवर. हा ना शॉवर ना सीधा. सगळं हॉटेल करून हा एक वर गेलाय इथे नाही. हा भारी. शॉवर चालू करा बरं ते आता नाही संध्याकाळी. संध्याकाळी आंघोळ करू. आणि हे आहे घर बघत असाल. सुंदर घर आहे मस्त. नाव पण दिलंय लक्ष्मीराम. ब्युटिफुल आहे. ते सगळं माहिती बघितली आपण. छान एकदम मस्त. फ्रेश झालो आपण. ब्रेकफास्ट केला आणि नंतर काकांनी पूर्ण अशी माहिती आपल्याला सांगितली. इकडे खूप छान अशी माहिती सांगितली. आणि हेच आहे घर काकांचं जे तुम्ही ते बघत असाल. छान सुंदर सगळी झाडांची माहिती सांगितली एकदम मस्त सुंदर अशी. तर आय होप तुम्हाला हे आवडलंच असेल. खूप मस्त आणि भारी आहे. मस्त असा अनुभव आहे आणि अविस्मरणीय अनुभव आहे. छान एकदम मस्त भारी. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण आडिवरे गावातील काही प्रचलित ठिकाणांना भेट देणार आहोत व गावातील सुंदर असा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्लॉग बघायला विसरू नका. कीप शेअरिंग अँड कीप सपोर्टिंग. थँक्यू.